आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा या ठिकाणी वाचलं। सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट। जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी हवामान खात्याकडून। होय मित्रांनो, हवामान खात्याकडून अशी एक अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची चिंता या ठिकाणी वाढली आहे। कारण बंगालच्या उपसागरामध्ये विफा नावाच्या चक्रीवादळाचा अंश अस्तित्वात आहे आणि याच्यामुळे कुठेतरी पुढील 48 ते 72 तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस या ठिकाणी दिसणार आहे। अशा परिस्थितीमध्ये मग आज समजून घ्यायचंय की विफा नावाचं चक्रीवादळ आहे तरी काय, विफा नावाच्या चक्रीवादळाचा जो अंश शिल्लक आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती कशा पद्धतीनं या ठिकाणी पुढील 48 ते 72 तासात होऊ शकतो आणि राज्यातील कोणकोणत्या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळताना दिसू शकतो आणि कोणकोणत्या भागात होऊ शकते या ठिकाणी अतिवृष्टी। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल की सर आमच्या तालुक्यात जिल्ह्यात या ठिकाणी पुढील 48 ते 72 तासामध्ये का या ठिकाणी विफा नावाच्या चक्रीवादळाच्या अंशामुळे अतिवृष्टी होऊ शकते अथवा नाही। जर आपल्या सर्वांना या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करून घ्या। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करून घ्या। आणि सर्वात महत्त्वाची आपल्या सर्व कास्तकार बांधवांना या ठिकाणी हात जोडून मनापासून मी कळकळीची विनंती करतो। मला माहीत नाही की आपल्या चॅनल असं का घडते की आपण व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात, परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं, ज्याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान येते, प्रोत्साहन मिळते। आणि दुसरीकडे आपल्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे नोटिफिकेशनला ऑल केल्यामुळे या ठिकाणी येणारा व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहतो। याच्यामुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट। जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी हवामान खात्याकडून। होय मित्रांनो, हवामान खात्याची जी लेटेस्ट अपडेट आहे त्याच्या अनुसार बंगालच्या उपसागरामध्ये विफा नावाच्या चक्रीवादळाचा अंश शिल्लक आहे आणि विफा नावाच्या चक्रीवादळाच्या अंशामुळे पुढील 48 ते 72 तासांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि काही भागात तर आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळताना दिसणार आहे। मग राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस वाढताना दिसणार आहे, आपल्या जिल्ह्यात तालुक्यात पुढील 48 ते 72 तासामध्ये विफा नावाच्या चक्रीवादळाच्या अंशाचा कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम, चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर। तत्पूर्वी तुम्हाला समजावून सांगतो की विफा नावाचं चक्रीवादळ आहे तरी काय। तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला चीनमध्ये 3 चक्रीवादळे आली होती, त्याच्यापैकी एक चक्रीवादळ जे आहे त्याचं नाव आहे मित्रांनो विफा। विफा नावाचं जे चक्रीवादळ आहे त्या ठिकाणी म्यानमारच्या बॉर्डरला क्रॉस करून थेट बंगालच्या उपसागरामध्ये दाखल झालं होतं, परंतु विफा नावाच्या चक्रीवादळाचं अस्तित्व हे या ठिकाणी म्यानमारच्या भूभागाहून बंगालच्या उपसागरात दाखल होत असताना जवळपास संपुष्टात आलं होतं किंवा त्यात तेवढी शक्ती राहिली नव्हती, परंतु त्याचा अंश मात्र शिल्लक होता आणि विफा नावाच्या चक्रीवादळाच्या अंशाचं रूपांतरण आता कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यात होताना दिसत आहे आणि याच्यामुळे ढगांचा जो ताफा आहे मित्रांनो
तो विदर्भाच्या दिशेनं आगेकूच करताना दिसत आहे. याचबरोबर कोकण विभाग जर विचारात घेतला तर त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. तिथं सुद्धा ट्रफ निर्माण झालाय आणि एकाच वेळी महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडून पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आणि याच्यामुळे कोकण, विदर्भ, महाराष्ट्रातील इतर विभाग ज्यात आपण बघितलं तर खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर मराठवाडा या 5ही विभागांमध्ये पुढील 72 तासांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे. मग जिल्हा वाईज समजून घेऊया की कोणत्या जिल्ह्यात पाऊस अत्यंत जास्त आहे, कोणत्या जिल्ह्यात तुलनेनं पाऊस कमी आहे, कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी शक्यता आहे. तुम्हाला आता समजावून सांगतो, फक्त व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा. तर बंगालच्या उपसागरामध्ये विफा नावाच्या चक्रीवादळाचा जे अंश आहे त्याचा पहिला जो अटॅक होणार आहे तो पूर्व आणि उत्तर पूर्व विदर्भातून. वादळी वाऱ्यासह तिकडचा ढगांचा ताफा पूर्व विदर्भाच्या दिशेनं आगेकूच करणार आहे आणि आजच्या तारखेला तो पूर्व विदर्भात धडकणार आहे. याच्यामुळे आपण जर बघितलं तर विदर्भातील उत्तर व पूर्व दिशेला असणारे जिल्हे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि नागपूर या 6 जिल्ह्यांमध्ये आपल्याला या चक्रीवादळाचा सर्वात जास्त जो आहे तो परिणाम दिसणार, म्हणजे विफा नावाच्या चक्रीवादळाच्या अंशाचा. याच्यामुळं पुढील 72 तासांमध्ये आपल्याला या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार आहे आणि या असणाऱ्या जिल्ह्यांपैकी काही भागामध्ये आपल्याला जो पाऊस दिसणार आहे तो ढगफुटी सदृश्य दिसणार आहे. लक्षात घ्या, राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस जो होणार त्यापैकी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर हे 6 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर सर्वात जास्त पाऊस राज्यामध्ये कुठे कोसळणार, तर हा पाऊस कोसळणार आहे कोकणामध्ये. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस जोरदार ते अतिजोरदार व ढगफुटी सदृश्य दिसणार आहे. म्हणजे या 9 जिल्ह्यामध्ये आपल्याला अति जोरदार पाऊस दिसू शकतो. त्याच्यानंतर मध्यम ते जोरदार पाऊस कुठे कुठे कोसळणार, तर मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आपल्याला या ठिकाणी कोकण विभागामध्ये ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या 4 जिल्ह्यांमध्ये. त्याचबरोबर मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे आपल्याला या ठिकाणी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम ह्या पश्चिम विदर्भातील 5 जिल्हे. तुलनेनं मराठवाड्यात असणारा पाऊस व खानदेशात असणारा पाऊस हा कमी असणार आहे, परंतु मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर यापैकी परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसणार आहे. त्यानंतर धाराशिव आणि लातूर या 2 जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस दिसणार आहे. पण या 8ही जिल्ह्यामध्ये एखाद दुसरं ठिकाण सोडलं तर कुठंही अतिवृष्टीची शक्यता नाही. त्यानंतर खानदेशाचा विचार केला तर खानदेशामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव मध्यम ते जोरदार पाऊस आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस, पण इतर ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता नाही.